गणपती बाप्पा मोरया. शुक्रवारी म्हणजे 29 ऑगस्टला आम्ही GSB गणपतीचं दर्शन घेतलं. जसं की आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे, इकडच्या बाप्पांची प्रसिद्धी आहे तिकडच्या आरासासाठी आणि बाप्पांच्या सजावटीसाठी आणि तिकडच्या प्रसादासाठी. सो आम्ही बेसिकली ऑनलाईन सेवा बुक केलेली. तुम्ही जर गुगलवर सिम्पली जस्ट GSB सेवा मंडळ टाकलं ना, तरी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर राईट हँड साईडला ऑनलाईन सेवेची बुकिंगचं ऑप्शन मिळेल. सो तुम्हाला हवी ती सेवा तुम्ही बुक करू शकता आणि आरामात विदाऊट एनी धक्काबुक्की, कारण बाप्पाचं दर्शन हव्या तेवढा वेळ घेऊ शकता, कारण ह्यांचं मॅनेजमेंट खरंच छान आहे. अजिबात अशी धक्काबुक्की होत नाही. आम्ही काल गेलेलो तेव्हा तिथे दिव्यांची आरास केलेली होती. अतिशय मनमोहक आणि म्हणजे डोळे दिपून जातात असं आरास होती. आणि बाप्पाची मूर्तीचं तर काय बोलणं, असं वाटत होतं की ते स्मित हास्य करतात आपल्याला बघून. GSBची मूर्ती म्हणजे सगळ्याच मूर्त्या छान असतात, बट तुम्ही स्पेसिफिकली बघाल ना तर त्यांना जे सजावट केलेली असते आणि असं छान वाटतं, डोळे छान दिपून जातात, प्रसन्न वाटतं. आणि मेन आहे ना, तुम्ही हवा तेवढा वेळ आहे ना तिथे बसू शकता. प्लस इथे ना त्यांचे काही कल्चरल प्रोग्राम पण होते, म्हणजे त्यांनी अरेंज केलेले होते. सो तिथे पण असं छान असं आनंददायी वातावरण होतं. सो तुम्हाला जर जायचं असेल तुम्ही दादरवरून पण जाऊ शकता, माटुंगावरून पण जाऊ शकता. तिकडनं तुम्ही डायरेक्टली टॅक्सी करू शकता. सेवा बुक करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन सेवा बुक करू शकता. आणि इथे आम्हाला त्यानंतर प्रसाद मिळाला. प्रसादात जसं त्यांचं पोह्यांचा प्रसाद असतो, गूळ आणि पोहे, प्लस स्वीट, आय थिंक अप्पे बोलतात त्याला, स्वीट अप्पे असतात. त्याच्यानंतर ड्रायफ्रूटचा प्रसाद असतो, 5 फळं असतात, श्रीफळ म्हणजे नारळ असतो. त्यानंतर ती बांधायला एक धागा पण देतात. सो ऑल ओव्हर अतिशय छान असं सुंदर एक्सपिरियन्स आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि तिथे ना खाऊची पण चंगळ आहे, म्हणजे त्यांनी ना खायचे पण फार असे ऑप्शन ठेवले आहेत. म्हणजे आम्ही आता काल गेलेलो ना तर बरेच ऑप्शन होते, लाईक पाणीपुरी, भेलपुरी, वडापाव, केळ्याची भजी, परत डाळ वडा, असे बरेच ऑप्शन होते. परत सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे पण होते. आणि हे सगळं ना तुम्ही असं आरामात छान बसून खाऊ शकता, बाप्पाचं दर्शन घेऊ शकता, तिकडे जे प्रोग्राम चालू आहेत ते तुम्ही बघू शकता. सो जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की तिथे जा आणि तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. आय मस्ट से तुम्हाला नक्की छान एक्सपिरियन्स येईल. थँक्यू.